म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज भंडाऱ्यामध्ये 547 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन पार पडतंय। मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेली आहे। भाजपकडून केवळ नागपूर जिल्ह्यामधील रामटेक मतदारसंघाचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी हेच उपस्थित आहेत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवतात। रजत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज भंडाऱ्यातल्या अनेक भूमिपूजन पार पडताना दिसतं, अनेक विकास कामं देखील पार पडताना दिसत आहेत। मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं वृत्त आहे। काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच विशाल, सध्या मंचावरचा जो कार्यक्रम आहे तो सुरू आहे आणि 547 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होत असताना हा पूर्णपणे शासनाचा कार्यक्रम आहे। प्रशासनानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्वपक्षीय नेत्यांना या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलेलं होतं। विरोधी पक्षाचे काही नेते उपस्थित नाहीये, आपण हे अपेक्षित धरू शकतो। मात्र जे महायुतीमध्ये जो शिवसेनेसोबत गेल्या अनेक वर्षांसोबत काम करणारा पक्ष आहे, भाजपचे स्थानिक नेते सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित नाही आहे। त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं। फक्त मल्लिकार्जुन रेड्डी, कारण गोसीखुर्द धरण जो आहे त्याचा काही भाग शेजारच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसराशी जोडलेला आहे आणि त्या अनुषंगाने मल्लिकार्जुन रेड्डी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे। मात्र भंडारा जिल्ह्याचे किंवा गोंदिया जिल्ह्याचे आणि खास करून भंडारामधील स्थानिक भाजप नेत्यांचा जर आपण विचार केला तर कोणीही या कार्यक्रमामध्ये सध्या तरी उपस्थित दिसत नाहीये। त्यामुळे कुठेतरी महायुतीचा जो पराभव भंडारामध्ये झालेला आहे, भाजपचा उमेदवार या ठिकाणी होता आणि भंडारा भाजपचा परंपरागत गड राहिलेला आहे, परंपरागत सीट राहिलेली आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा पराभव भाजपचा झालेला आहे तर कुठेतरी शिवसेनेचे जे स्थानिक नेते आहे, मग ते आमदार नरेंद्र बोंडेकर असतील किंवा इतर नेते असतील, त्यांच्याकडून काही नाराजी आहे का असाही एक विषय असू शकतो। मात्र सध्या तरी भाजपचे नेते या कार्यक्रमामध्ये उपस्थित नाहीये, हे तथ्य आहे। धन्यवाद रजत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।